सब्सक्राइब कीजिए शब्द सम्राट न्यूज चैनल को और बेल आइकन को भी दबाइए लेटेस्ट न्यूज सबसे पहले देखने के लिए। सर्व उच्च पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की आपण त्यांना प्रश्न सुरुवात सर्वांना माहिती आहे अंबरनाथ पूर्वी कसं होतं, अंबरनाथ कसं झालेलं आहे। आमचे आमदार आपल्या अंबरनाथला आणि लोकसभेला पूर्वी डॉक्टर झालेले दोघेही काम करतायत। पूर्ण अंबरनाथचा बदल झालेला आहे। हा आपण सर्व पत्रकार जाणताय की अंबरनाथमध्ये अंबरनाथ नगरीचा कायापालट कसा झालेला आहे, अंबरनाथचा विकास कसा झालेला आहे, पूर्वीचा अंबरनाथ आणि आताच्या अंबरनाथमध्ये काय फरक आहे। त्यामुळं आज काही चुकीच्या बातम्या किंवा काही गोष्टी पसरवल्या जातात, तर त्या विषयावर सरकारने आमदार साहेब नगराध्यक्ष राहिले, अंबरनाथ शहरात आलेले 90% कॉन्क्रीटचे रस्ते असतील, मोठमोठ्या इमारती आहेत, मोठमोठी कामं त्या अंबरनाथ शहरामध्ये झाली। त्याला नक्कीच आमदार साहेब शिंदे साहेब यांच्याकडून पूर्णपणे मदत झाली, परंतु त्याला पाठपुरावा देखील केलेला आहे। त्याच्यामध्ये मेडिकल कॉलेज असेल, नगरपालिका इमारत असेल, नाट्यगृह असेल, त्याच्यामध्ये कोणा एकाचा सहभाग नाही। शिवसेनेचा अंबरनाथचे सगळे नगरसेवक ज्यांनी या ठराव मंजूर केले, त्यांनी मदत केली, त्या सगळ्यांनी त्यावेळेचे नगराध्यक्ष यांनी देखील त्याच्यामध्ये त्यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे। अंबरनाथ घनकचरा व्यवस्थापन या बाबतीमध्ये देखील सन्माननीय खासदार साहेब मनीषा वाडेकर आणि निखिल वाडेकर स्टेजला जाऊन आल्यानंतर राबवायचा प्रयत्न केलेला आहे। तो येत्या 6 महिन्यात पूर्ण होते। स्टेशन आपण 40 वर्षापासून होणार हे सांगितलं होतं, ते रेल्वे स्टेशनचं काम पूर्ण होत आलेलं आहे। लवकरच अंबरनाथ आणि बदलापूरच्या मध्ये एक रेल्वे स्टेशन होते। अशा अनेक गोष्टी ज्या मोठ्या महापालिकेला लाभेल त्यापेक्षा चांगली कामं एका नगरपालिकेमध्ये अंबरनाथ शहरामध्ये झालेली आहे आणि त्या संदर्भात आम्ही सगळेजण प्रयत्नशील आहोत। आमचे यांनी सुद्धा वेळोवेळी विकासाच्या कामामध्ये त्यांचे जे नगरसेवक त्यांच्या उपनगराध्यक्ष राहिले, तुमच्या वार्डामध्येच नगरपालिकेची इमारत आहे, नाट्यगृह आहे, हे सगळ्या गोष्टी जी कामं आहेत खासदार साहेबांच्या माध्यमातून झालेली ती देखील आहेत। नवीन ट्रॅक खासदार साहेबांनी हे सुरू केलेले होम प्लॅटफॉर्मचं काम सुरू आहे। त्यामुळं अंबरनाथकरांना जे आवडेल, ज्या रेल्वेमध्ये बाधित झालेली माणसं होती प्लॅटफॉर्मच्या वेळेस तो नवीन लाईन टाकताना त्यांना आमदार साहेबांनी घरं उपलब्ध करून दिली। ती घरं पनवेलला जात होती, त्यांनी मध्यस्थी करून ती घरं शहराला कशी मिळतील त्याच्यासाठी प्रयत्न केले। रेल्वेमध्ये बाधित झालेल्या लोकांना रेल्वेची लोक पनवेलला घालवली। अंबरनाथमध्ये राहणारा एखादा कष्टकरी, एखादा काम करणारा व्यक्ती तो पनवेलला गेला तर त्यावेळेला त्याला परवडणार नाही, म्हणून त्याला शहराला घरं मिळून दिली। शहराला एका घराची किंमत आणि रेल्वेच्या लाईनला असणाऱ्या घराची किंमत त्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक झाला। ते इतके खुश आहेत, काही 160 कुटुंब आहेत ज्यांना त्याच्या माध्यमातून शहराला घर मिळाले। असे अंबरनाथकरांना लागणारे
सांस्कृतिक धार्मिक विकासाची कामं ही मागच्या 25-30 वर्षापासून सतत शिवसेनेच्या माध्यमातून झालेली आहे. त्यामुळे आजची पत्रकार परिषद आहे त्याच्यामध्ये आम्ही सर्वांनी मिळून केलेली कामं तुम्ही स्वतः जाणता, तुम्हीच त्याच्या बातम्या दिलेल्या आहेत, तुम्हीच त्याचा पाठपुरावा केलाय. काही पत्रकारांनी सांगितल्यावर नेहरू गार्डनचा काय वर्क केलेला आहे, 40-50 वर्षापासून पडून असलेलं नेहरू गार्डन आणि पत्रकार बंधूंची मागणी केली ती पूर्ण केलेली आहे. पत्रकार बंधूंचा या विकासामध्ये मोठा सिंहाचा वाटा आहे आणि म्हणूनच आपण जिल्हा प्रमुख लांडगे साहेब त्यांचं आम्हाला नेहमी मार्गदर्शन असतं. तुम्ही जाणते विजय साहेबांच्या काळापासून त्यांना पक्ष आणि विकास एक सांगड कशी घालायची हे मार्गदर्शन करत असतात. तेही आज आपल्या पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत. शहराचा विकास हा एकच मुद्दा आमच्याकडे आहे आणि त्या मुद्द्यावर लढवत आहोत आणि 100% विकास हवा म्हणून नगरपालिकेच्या निवडणुका असतात. त्या निवडणुकांमध्ये नागरिक शिवसेनेच्या प्रत्येक उमेदवाराला आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला निवडून देतील अशी आम्हाला खात्री आहे आणि त्यासाठी आपली मुलं शिवसेना मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांनी ऑलरेडी आपल्या शहरामध्ये प्रचाराचे एक रणधुमाळी आणि एक पूर्ण पॉझिटिव्ह वातावरण त्यांनी केलं होतं. परंतु काही कारणास्तव 10 दिवस पुढे गेली आणि जरी पुढे गेले असले तरी आमचे शिवसैनिक पुन्हा जोमाने सर्वच पदाधिकारी सर्व आमचे कॅन्डिडेट पुन्हा जोमाने या ठिकाणी पूर्ण अंबरनाथमध्ये प्रचार करत आहेत. आणि आमचा प्रचार हा तुम्ही बघितला असाल, खासदारकी असेल किंवा आमदारकी असेल किंवा कोणतीही नगरपालिकेचे इलेक्शन असेल, त्या इलेक्शनमध्ये शिवसेना प्रत्येक वेळी पुढे असते आणि शिवसेनेचा झेंडा अंबरनाथमध्ये लागलेला आहे. हे बघा, लोकशाही आहे. या लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्षाला प्रत्येक व्यक्तीला आपलं मत किंवा प्रसिद्धी देण्याचं काम करत असतात. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने कोणाची तरी काहीतरी व्हिडिओ टाकून ज्या वेळेस झालेल्या घटना त्या जुन्या घटना पुढे आणायच्या आणि त्याचं काहीतरी एक पॉलिटिकली आणि इलेक्शन मध्ये त्याचा एक इश्यू करायचा हा प्रत्येक वेळेस प्रत्येक पॉलिटिकल विरोधी पक्षाचा असतोच. त्याच्यात हे नवीन काही नाहीये. मी सांगितलं की ही लोकशाही आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी लोकशाही दिलेली आहे, जगातली सगळ्यात चांगली लोकशाही घटना आज आपल्या भारतात आहे. आणि कोणत्याही शहरामध्ये प्रत्येक व्यक्ती महाराष्ट्रामध्ये प्रत्येक राज्यातला या ठिकाणी राहतो, अंबरनाथमध्ये, आणि तो गुन्हा गोविंदाने या ठिकाणी आपला बिझनेस, आपला धंदा, आपले सगळेजण राहतात. तुम्ही बघितलं असाल, आपण किती पत्रकार आहात, त्या पत्रकारामध्ये अशी किती पत्रकार आहेत ते दुसऱ्या स्टेटमध्ये आहेत. काही जन्मापासून या ठिकाणी आहेत, काही 10 वर्षापासून या ठिकाणी आलेले आहेत. काही असे व्यापारी आहेत की आज 10-20 वर्षापूर्वी अंबरनाथ आले आहेत, आज अंबरनाथचे चांगले व्यापारी म्हणून गिनले जातात, ओळखले जातात. त्याच्यामुळे कधी त्यांना अंबरनाथकरांनी गेल्या 35 वर्षामध्ये शिवसेनेची सत्ता आहे, त्या सत्तेतल्या कोणत्याही नेत्याने असो किंवा कार्यकर्त्याने असो किंवा शहर प्रमुखाने असो किंवा जिल्हा प्रमुख असो किंवा मी आज 16 वर्ष झाला आमदार आहे, ते मी असो किंवा सुनीलभाई आज 5 वर्ष असतील नगराध्यक्ष होते, ते 6-7 वर्ष, वाळेकर 6-7 वर्ष नगराध्यक्ष होते, अब्दुलभाई या ठिकाणी होते, लांडगे साहेब तर मला वाटतं आम्ही शाळेत असताना तेव्हापासून ते पॉलिटिक्स ठाणे जिल्ह्यामध्ये करतात. तर कुण्याही व्यापाऱ्याला किंवा कोणत्याही इतर स्टेटच्या माणसाला किंवा व्यक्तीला असं भय देण्याचं किंवा असं धमकवण्याचं काम मला असं वाटत नाही कुठे झालेलं आहे आमच्या अंबरनाथमध्ये. मी आताच तुम्हाला सांगितलंय की ही लोकशाही आहे. हे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मीडिया असो, वैयक्तिक स्वातंत्र्य असो किंवा इलेक्शन असो, प्रत्येकाने आपापली बाजू मांडून लोकांपर्यंत जाण्याचा एक
भाग आहे तो पॉलिटिकलचा आणि एक इलेक्शनचा एक छोटासा भाग आहे. एजेंडा काय असणार आहे आपला? एजेंडा गेले 35 वर्ष सांगितले वाळेकरांनी साहेबांनी की आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे असतील, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब ज्यावेळेस होते आणि आता उपमुख्यमंत्री आहेत, जेव्हापासून खासदार साहेब या ठिकाणी आले, आज त्यांनी सांगितले की ज्यांनी सर्वांचे नावं घेतलेले आहेत, नगराध्यक्ष असतील किंवा सर्व नगरसेवक असतील, त्यांनी त्या वेळेस पूर्वीचा अंबरनाथ आणि आताचा अंबरनाथ याच्यामध्ये किती फरक आहे तुम्ही बघितलं असाल. प्रत्येक लोकोपयोगी वस्तू जी अंबरनाथमध्ये हवी लोकांच्या हिताची ते आज देण्याचं कार्य आज तुम्ही बघितलं असाल. प्रशासकीय इमारत असेल, नाट्यगृह असेल, शूटिंग रेंज असेल, मेडिकल कॉलेज तर आहेतच आहे, तालुका न्यायालय आहेच. आज तुम्ही बघितलं असाल आमच्या बौद्ध बांधवासाठी बार्टीचं केंद्र या ठिकाणी आलेलं आहे, त्याचे काम चालू आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्र या ठिकाणी झालेले आहे, बहुउद्देशीय शाळा झालेली आहे. आज अब्दुलबाईच्या वार्डामध्ये एक मोठी शाळा साहेबांनी मुख्यमंत्री असताना एका म्हणजे मीटिंग मध्ये सर्वजणच नगरसेवक आम्ही होतो, लांडगे साहेब होते, ऍट अ टाइम 11 करोड रुपये देऊन 2 इमारत या ठिकाणी आलेल्या आहेत. म्हणजे ज्या गोरगरीब मुलांना चांगल्या शाळेत सुविधा मिळाव्या अशी सुद्धा सोय सर्वच बाजूनी म्हणजे जे लोक उपयोगी असतील, लोकहिताचे असतील आणि लोकांच्या ज्या गरजा आहेत त्या भागवण्याचं काम गेले 15 वर्ष 20 वर्षापासून जेव्हापासून खासदार साहेब आलेत, मुख्यमंत्री होते, आम्ही सर्वच 16 वर्ष हे तर 25-30 वर्षापासून या ठिकाणी राज्य करतात. त्यांच्या सर्वांच्या माध्यमातून शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी लोकोपयोगी लोकार्पण आम्ही करून दिलेलं आहे. आज पाणी पुरवठ्याची योजना 258 कोटीची पाणी पुरवठ्याची योजना ओन सोर्स आहे, त्याचं सुद्धा काम चालू आहे. म्हणजे असं कोणतीही योजना असेल की लोकांच्या हिताची जी लोकांची गरज भागवणारी झालेली नाही अशी कोणतीही गोष्ट आपण सोडलेली नाही. आपले डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आम्ही सर्व नगरसेवक नगराध्यक्ष सगळ्यांच्या माध्यमातून आपण केलेलं आहे. कसं आघाडी घेतली? बघा, तुम्हाला सर्वांनाच माहित आहे आमचा हा अंबरनाथ हा पारंपरिक शिवसेनेचा गड आहे. पूर्वीपासून लांडगे साहेब असतील, वाळेकर साहेब असतील, अब्दुलभाई असेल किंवा सुनील चौधरी असतील, गेल्या 1995 पासून सत्ता इथे शिवसेनेची झाली आहे. 4 वेळेस मी या ठिकाणी आमदार झालो, 4 वेळेस आपले खासदार डॉक्टर श्रीकांत साहेब झाल्यात आणि प्रत्येक वेळेस अंबरनाथकरांच्या जनतेने आमचा हा सगळ्यांचा स्वभाव म्हणा किंवा आमच्या सगळ्यांचा विकास म्हणा प्रत्येक वेळेस आम्हाला मदत केलेली आहे आणि त्यांच्यावरच विश्वास आमचा आहे आणि त्यांच्याच विश्वासाने आम्ही 100% आमची जागा जिंकणारच आहोत. आम्ही अंबरनाथची निवडणूक 21 तारखेला आहे, 2 तारखेला होणार होती आणि विकासाच्या माध्यमातून पुन्हा एकदा सर्व अंबरनाथकर मतदार हे शिवसेनेला निश्चितपणे निवडून देणार अशा प्रकारचं वातावरण होतं. परंतु कोर्टाच्या कारण उपस्थित करून ती निवडणूक पुढे ढकलली. परंतु लोकांना हेवे दाव्यापेक्षा खोट्या आरोपापेक्षा विकास हवा असतो आणि म्हणूनच गेली 25 वर्ष अंबरनाथच्या मतदारांनी शिवसेनेला सातत्याने सत्ता दिलेली आहे आणि त्यामुळेच या अंबरनाथ शहराचा विकास झालेला आहे. आजूबाजूच्या मोठ्या शहरांपेक्षाही अंबरनाथचा विकास निश्चितपणे चांगल्या प्रकारचा झालेला आहे आणि त्याची प्रचिती निश्चितपणे येणार होती. माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या सभा असतील, खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांच्या सभा असतील, इतर सर्वच आमदार असतील, अरविंदजी वाळेकर असतील, यांनी घेतलेल्या सभा या प्रचंड प्रमाणामध्ये मोठ्या झाल्या होत्या आणि त्यावरूनच समजतं की निश्चितपणे नागरिकांचा चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आहे. या बाबतीमध्ये युती आम्ही तोडलेली नाही तर युती करायचीच नाही म्हणून त्यांनी त्यांच्या उमेदवाराची कोणत्याही प्रकारची आमच्याशी चर्चा न करता घोषणा केली होती आणि तो घोर अपमान मतदारांचा त्यांनी युतीच्या मतदारांचा केला आणि त्याची प्रचिती निश्चितपणे मतरूपाने त्यांना मिळणार होती म्हणून निवडणूक पुढे ढकलली गेली.
परंतु आव्हान दिल्यानंतर शिवसेना त्याचा स्वीकार करते आणि त्या आव्हानाप्रमाणे निश्चितपणे यश मिळत असतं. आणखीन जोर शिवसैनिकांना वाढत असतो. त्यामुळे निश्चितपणे आता जरी 20 तारखेला निवडणूक होणार असली किंवा पुढे 20 दिवस निवडणूक जरी ढकललेली असली तरी हे खोटं कारण उपस्थित केल्यामुळे वारंवार मुख्यमंत्र्यांना सांगावं लागलं की निवडणूक आयोगाने चुकीचं काम केलं, निवडणूक आयोगाने चुकीचं काम केलं. शिंदे साहेबांवरती मुख्यमंत्री झाल्यानंतर अनेक प्रकारची टीका झाली, त्यांनी कोणालाही उत्तर दिलं नाही. तर त्यांचं म्हणणंच असं आहे की टीकेला उत्तर देण्यापेक्षा निश्चितपणे कामाच्या जोरातून काम दाखवून मी माझं नेतृत्व कर्तृत्व सिद्ध करेन आणि त्याप्रमाणे त्यांनी या महाराष्ट्रामध्ये तसंच अंबरनाथमध्ये विविध कामांच्या माध्यमातून आज आपला ठसा उमटवलेला आहे आणि त्याची खात्री निश्चितपणे अंबरनाथकरांना झालेली आहे. आता जो काही कपोलकल्पित देखावा किंवा व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलं जाते ते साफ चुकीचं आहे. ज्यांनी काही कामच केलं नाही, ज्यांना टिळा शिवसेनेने लावला, अरविंदजी वाळेकर यांनी लावला, त्यांनाच अर्धवट पद सोडावं लागलं. कारण हिशोबाची भाषा करणारा हिशोबातच अडकत असतो आणि त्यामुळे त्यांना शिवसेनेने मोठं केलं पण त्यांना मोठं होता नाही आलं. त्यांनी काय आमच्यावर आरोप करावेत. दुसरं एक असं की अंबरनाथ शहर नगरपालिकेच्या माध्यमातून वाढत असताना अनेक प्रकारची डेव्हलपमेंट होत आहे, बिल्डिंग बांधकाम होत आहे आणि अशा वेळेला इतर आजूबाजूच्या शहरातून अनेक लोक इकडे राहायला येतात. जर अंबरनाथची परिस्थिती भयभीत असती तर इकडे कोण आलं असतं. बिल्डरनी बांधल्या असत्या तरी त्या ओस पडल्या असत्या. दिवसेदिवस रेट वाढतोय याचा अर्थ विकास होतोय आणि इथे कोणत्याही प्रकारचं भयभीत वातावरण नाही. ज्यांना भय वाटतंय ते भयभीत वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. अंबरनाथकर सुज्ञ आहेत, त्यांना सगळं कळतं. त्यामुळे याचा परिणाम या निवडणुकीवर अजिबात होणार नाही आणि प्रचारावर तर अजिबात होणारच.